नमस्कार, मी प्रमोद सस्ते. आपण पाहताय प्रगती चळवळ. काल आपल्या चॅनलचा प्रथम वर्धापन दिन अतिशय आनंदात साजरा झाला. 1 वर्ष कसं गेलं समजलंच नाही. वस्तुतः प्रेक्षकांना मला या चॅनलच्या माध्यमातून वर्षभरामध्ये जी कंटेंट देता आले, एक प्रगती चळवळ ह्या ब्रँडखाली जे कंटेंट आपण बघितले त्याच्यामध्ये प्रामुख्यानं धार्मिक, माझा मूळ स्वभाव आध्यात्मिक असल्यामुळं धार्मिक क्षेत्राकडे माझं कल जास्त असतो. निश्चितपणे का नसो, धार्मिक क्षेत्रामध्ये एक आत्मिक शांती, आत्मिक आनंद जर मिळत असेल तर त्या क्षेत्रामध्ये निश्चितपणे आपल्या चॅनलला इंटरेस्ट जास्त घेणं गरजेचं आहे. हे मला सुरुवातीपासूनच माहीत होतं. त्यामुळे आपल्या चॅनलचा पहिलाच कंटेंट श्री दत्त मंदिर 22 फाटा खंडज या ठिकाणी झाला आणि त्या कामी मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री बबन मदने यांचं अतिशय चांगलं सहकार्य किंवा सर्वच पदाधिकारी, वेगवेगळ्या क्षेत्रातले आपण स्वाभिमान शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी, राजे गट असो, श्रीमंत रामराजे यांचे कार्यकर्ते, श्रीमंत संजीव राजे, श्रीमंत रघुनाथ राजे, श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा जो गट आहे, नवनियुक्त आमदार श्री सचिन पाटील हे निवडून विधानसभेमध्ये आले. त्याच कालावधीमध्ये आपल्या चॅनलची सुरुवात झाली आणि ही सुरुवात होत असताना मूळ उद्देश ह्या चॅनलचा काय होता किंवा ह्या चॅनलचं नेमकं काय उद्दिष्ट आहे हे प्रेक्षकांना सांगणं मला महत्त्वाचं वाटतं आणि त्यासाठीच हा आजचा व्हिडिओ आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी म्हणजे साधारण 2006 सालापासून मी मराठा आरक्षण चळवळीमध्ये सक्रिय कार्यकर्ता आणि प्रामुख्याने आग्रही मागणी, मी स्वतः शैक्षणिक, सामाजिक, नोकरीत किंवा राजकीयदृष्ट्या सुद्धा वंचित घटक आहे. गरजवंत मराठा ज्याला नाव दिले गेले तो प्रामुख्याने मी स्वतः आहे आणि ह्याच विषयावरती सातत्यानं 2006 सालापासून माझं सक्रिय सहभाग असल्यामुळं 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये एका कोर्टाच्या निर्णयानं EWSचं आरक्षण उडलं होतं आणि ह्याच निर्णयाच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक फलटण येथे एक डेबिट चालली होती. त्या डेबिटमध्ये मला हा प्रश्न मीडियावरती विचारायचा होता. अभिल लोकमतचे एक अँकर होते. 1.5 ते 2 तास थांबवूनही ह्या प्रश्नाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. मी अनेक वेळा त्यांना सांगितलं की असा विषय आहे, मला त्या विषयावरती बोलायचं आहे, परंतु ते माझ्याकडे आलेच नाहीत. आणि गेले 19 वर्ष अगदी ह्या चळवळीत कार्य करत असताना प्रसार माध्यमं किंवा मीडिया हा विषय किती महत्त्वाचा आहे हे मलाही माहीत होतं आणि त्या मीडियासमोर मी कधीही बोललो नव्हतो किंवा कधीही मला असं वाटलं नव्हतं की स्वतःला प्रसिद्धी द्यावी, स्वतः प्रसिद्ध व्हावं. जे काम आहे अगदी तळागाळामध्ये जे जाऊन काम करायचं असतं, ग्राउंड लेवलला जे काम करायचं असतं ते काम करण्यात मी आनंद मानला ते गेले 19 वर्षात. पण 2024मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात जी घटना घडली त्या घटनेनं मी प्रभावित झालो आणि मीडियाचं किंवा प्रसार माध्यमांचं महत्त्व काय आहे हे मला समजलं. निश्चितपणे आपला प्रश्न मांडण्यासाठी आपल्याला व्यासपीठ हवं आहे हे मला प्रामुख्यानं जाणवलं आणि मी एका वेगळ्या शोधात, त्या व्यासपीठाच्या शोधामध्ये होतो. मग योगायोगाने आमचे मित्र श्री अभिजित भोसले, ज्यांचा बहिष्कृत चळवळ हा फलटण तालुक्यामध्ये नव्हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक साप्ताहिक यूट्यूब चॅनल हा चालला होता. त्याच्यासोबत ह्युमन राईट्स संघटना ही सुद्धा काम करत होती. हे सगळेच लोक संपर्कात आले. त्या संपर्कात आल्यानंतर मी थोडीशी माहिती घेतली, बहिष्कृत चळवळचं काम नेमकं कसं चालतं त्याच्या कामकाजामध्ये थोडासा सहभागही घेतला. 8-15 दिवस मी त्याच्यामध्ये पाहिलं की ते यूट्यूब चॅनल म्हणजे नेमकं काय आहे, साप्ताहिक म्हणजे काय, त्याच्यामध्ये कसं लेखन केलं जातं, काय सगळ्या गोष्टी मी बघून घेतल्या. श्री अभिजित भोसले यांनी शकील सय्यद यांच्याशी संपर्क, साथी न्यूज MH11 जे संपादक आहेत त्यांच्याशी माझी ओळख करून दिली. त्यांनीही माझी एक बाईट घेतली होती पाठीमागं आणि विशेषतः 8-15 दिवस शकील सय्यद सोबत मी फिरलो. ऑन फील्ड कसं काम होतं, त्याचे व्हिडिओज एडिट कसे केले जातात,
या सर्व गोष्टींची एक प्राथमिक माहिती ज्यावेळेस मला मिळाली त्यावेळेस मी मनोमन ठरवलं की आपल्याला हक्काचं व्यासपीठ हे तयार करण्याची ही संधी आहे. मोबाईल हातामध्ये घेतला, यूट्यूबमध्ये मी गेलो, हजारो नावे मी शोधली. मला मनासारखं नाव काही मिळत नव्हतं किंवा रजिस्टर्ड जे नाव करायचं होतं ते कोणतं करावं हा माझ्या हातात प्रश्न होता. मुळातच मी चळवळीतलाच कार्यकर्ता, विद्रोही विचारांना मानणारा, पुरोगामी विचारांच्या पगड्याखाली असणारा. आपण 2006 सालापासून फलटण तालुक्यातील लोक मला ओळखतात. फलटण तालुक्यातीलच नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये माझे जेवढे कॉन्टॅक्ट्स आहेत ते सगळे लोक मला अशा वेगळ्या विचारसरणीनं, वैज्ञानिक विचारसरणी माझी आहे. मी स्वतः आध्यात्मिक आहे. वैदिक विचारसरणी, वैदिक पुरोगामी हे दोन्ही घटक माझ्यामध्ये कोणत्या पद्धतीनं आणि कसे आहेत हे सर्वांना माहिती आहे. म्हणजे एका विशिष्ट विचारसरणीचा प्रमुख असते असं मला कोणी आजपर्यंत टॅग करू शकलेलं नाही, कारण मी स्वतःच एका स्वतंत्र विचारसरणीचा व्यक्तिमत्व असणारा चळवळीतला कार्यकर्ता, अशीच माझी ओळख लहानपणापासून आहे आणि तीच ओळख मला आजही जपावीशी वाटते. अनेक जण म्हणतात तू असं होत का नाही, तू हे करत नाही, ते करत नाही, आमदार हो का? अरे कशाला, मी जो आहे तोच निश्चितपणे अतिशय योग्य आहे आणि मला त्यातच समाधान वाटतं की मी प्रमोद सस्ते आहे, मी स्वतंत्र विचारसरणीचा आहे आणि ही माझी स्वतंत्र विचारसरणीची जी ओळख आहे तीच मला जपण्यासाठी सातत्याने मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती गेल्या वर्षभरामध्ये अनेक विश्लेषणं, अनेक लेख हे प्रसिद्ध केलेले आहेत. हे आपण दर्शकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने वाचले सुद्धा, बघितले सुद्धा, अतिशय चांगला प्रतिसाद सुद्धा दिला आणि माझ्या संपर्कात जेवढी लोक आली त्या संपर्कातील लोकांवरती ह्या माझ्या स्वतंत्र विचारसरणीचा प्रभाव हा निश्चितपणे पडलेला आहे. मूळ मुद्दा हा आहे की हा चॅनल जो चालू झाला त्याच्यामध्ये प्रगती चळवळ हे नाव मी का निवडलं, तर मुळातच बहिष्कृत चळवळ हे नाव सुद्धा मी माझे जे सहकारी आहेत अभिजित भोसले यांना 15 वर्षापूर्वी मी सुचवलं होतं आणि ते 15 वर्ष त्यांनी बहिष्कृत चळवळ साप्ताहिक चॅनल अतिशय चांगल्या पद्धतीनं, अजूनही त्यांचं चॅनल साप्ताहिक अतिशय योग्य दिशेनं चाललेलं आहे. पण चळवळीचा मीच तर स्वतः कार्यकर्ता आहे, चळवळ तर महत्त्वाचीच आहे, त्याच्यामुळे चळवळ हा शब्द अतिशय महत्त्वाचा. आणि मी स्वतः वंचित आहे, गरजवंत मराठा. मी आरक्षणाच्या प्रक्रियेमध्ये आरक्षण लढ्याच्या प्रक्रियेमध्ये गेले 19 वर्ष असल्यानंतर वंचित, शोषित, दुर्लक्षित घटक म्हणून मी स्वतःला बघतो. निश्चितपणे मुख्य प्रवाहामध्ये मी कधीच नाही आणि मुख्य प्रवाहच मी असावं असं मला वाटतं. त्यामुळं आयुष्यामध्ये प्रगती, सर्वांगीण प्रगती ही प्रत्येकाची व्हावी हे मला वाटतं. हे माझं वैयक्तिक मत आहे की प्रत्येकाची सर्वांगीण प्रगती ह्या जगामध्ये व्हावी, म्हणून मी हा प्रगती शब्द आणि प्रगती चळवळ हे नाव मला त्याच्यामध्ये योग्य वाटलं, मी ते सिलेक्ट केलं. आणि आज वर्षभरामध्ये आपण बघताय प्रगती चळवळची वाटचाल कुठे आहे. एखादा कंटेंट, एखादा व्हिडिओ शूट करायचा, एडिट करायचा, तो पब्लिश करायचा, त्या कामी आपला वेळ जातो, आपले श्रम जातात आणि सर्वात महत्त्वाचं ते जो डेटा असतो, मासिक खर्च असतो, त्याचा महिन्याचा जो खर्च असतो, मोबाईल डेटा गेल्यानंतर त्याचं जे मूल्य असतं हे अर्थकारण जुळवता वर्षभरामध्ये कोणत्या प्रसंगांना सामोरं, कोणत्या अनुभवांना सामोरं गेलो हे मलाच माहिती. आज एखाद्याला पैसे मागायचे, का मागायचे? फुकट प्रसिद्धीसाठी हपापलेले लोक निश्चितपणे अनेक संपर्कात येतात. एखादा मुलाखत देऊनही जातो, 500 रुपये, 1000 रुपये देऊन जातो, परंतु 500 रुपये, 1000 रुपये दिल्यानंतर तो त्याची बुद्धिमत्ता, त्याचे जे विचार आहेत तो आपल्यावरती लादायचा प्रयत्न करतो किंवा 500-1000 रुपये दिल्यानंतर तो आपल्याला गुलाम किंवा त्याच्या वर्चस्वाखाली आपण काम करावं ही जी त्याची भावना आहे ही मात्र मला समजत नव्हती. त्या प्रश्नाच्या मुळाखाली जाता जाता संविधानिक लोकशाहीमध्ये प्रगती चळवळच्या व्यासपीठावरती मी अनेक लेख लिहिले, ज्यामध्ये परिपूर्ण व्यक्तिमत्व कोण याचा शोध आजही मी घेत आहे.
6 सालापासून ज्यावेळेस मी हा रिझर्वेशनचा विषय घेतो, किंवा त्यापूर्वी 1994 साली ज्यावेळेस मी 8वी-7वीत होतो, त्यावेळेस मी परिपूर्ण व्यक्तिमत्व कोण ह्या विषयाचा ज्यावेळेस शोध घेत होतो, आजही ते परिपूर्ण व्यक्तिमत्व मला पाहायला का मिळत नाही? परिपूर्ण व्यक्तिमत्वाचे मापदंड काय आहेत? परिपूर्ण व्यक्तिमत्व शोधण्यासाठी कोणते निकष लावावेत हा खरा आजचा प्रश्न आहे. संविधानिक लोकशाहीमध्ये एखाद्या ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, एखादा विधानसभा मतदारसंघाचा आमदार किंवा लोकसभा मतदारसंघाचा खासदार झाला, किंवा एखादा पंतप्रधान जरी झाला तरी त्याची आसक्ती संपते का? हा खरा विषय आहे. मानवी जीवनामध्ये आसक्ती कधीही संपत नाही. सत्ता संपत्ती, मी त्याचं घोषवाक्यच माझ्या चॅनलचं तेच आहे की सत्ता संपत्ती येत असते, जात असते, परंतु विचार, संस्कार हे एकदा आले की कायम राहतात. आणि त्यासाठीच हे आपलं व्यासपीठ आहे. माझ्या मते समाज परिवर्तनाचा ध्यास हा मी लहानपणापासून घेतलेला आहे. कुठलंही उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून ज्यावेळेस मी काम करू त्यावेळेस स्वतःशी प्रामाणिक राहावं लागतं. आणि माझ्या दृष्टीनं हेच खरं आव्हान आहे. प्रगती चळवळच्या दर्शकांसाठी मी प्रामुख्यानं आज हा पहिला व्हिडिओ माझा असा आहे की ज्या ठिकाणी मी व्यक्त होतोय. स्वतःशी प्रामाणिक राहून ज्यावेळेस आपण काम करत असतो, त्याच्यामध्ये प्रमोद हे माझं नाव आहे, त्याचं पी हे प्रमुख अक्षर आहे, पहिलं अक्षर आहे. पण 3 पी माझ्या आयुष्यामध्ये मला खूप महत्त्वाचे वाटतात. त्यातला पहिला पी म्हणजे प्युरिटी. मोदींनी सांगितलं माय, परवा बिहारची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये मायचं त्याने अर्थ सांगितला. परंतु 3 पी 2012 सालामध्ये मी ज्यावेळी शैक्षणिक समुपदेशने, एज्युकेशनल सेल्फ स्टडी बेस्ड कन्सेप्ट मी सेल करून त्याच्यामध्ये काउन्सिलिंग देत होतो. आजही DMIT काउन्सिलर आहे मी, त्यासाठी अनेक ठिकाणी जात असतो मी. परंतु ह्यामध्ये 3 पी का महत्त्वाचे? तर प्युरिटी जी आपल्या स्वतःमध्ये असावी, शुद्धता जी तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये असावी, तुमच्या विचारामध्ये असावी, तुमच्या दृष्टीमध्ये असावी, तुमच्या श्वासामध्ये असावी. प्रत्येक ठिकाणी शुद्धता ही खूप महत्त्वाची असते आणि त्याची सुरुवात आपल्याला स्वतःपासून करावी लागते. जेव्हा एखादी काम आपण हाती घेतो, त्या कामाचं मूल्यमापन किंवा मापदंड जो आहे तो परफॉर्मन्स जो मोजला जातो, त्याला मापदंड जे लावले जातात ते वेगळ्या पद्धतीचे, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून लावले जातात. म्हणजे परफॉर्मन्स तुम्ही जे करता ते दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वाचं आहे यापेक्षा तुमच्या स्वतःच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वाचं आहे. तुम्ही जे करता ते तुम्हाला पटतं का? किंवा तुम्ही जे करता तुमचा जो परफॉर्मन्स आहे तो परफेक्शनकडे जाणारा आहे का? म्हणजेच तिसरा पी परफेक्शन, परिपूर्णता. आणि ही परिपूर्णता जी आहे ती आपल्याला स्वतःमध्ये आणावी लागणार आहे. आय थिंक ह्या 3 पी वरती मी आयुष्यात काम करतो आणि प्रगती चळवळचा अध्यक्ष सुद्धा पीच आहे. मला वाटतं हा संयोग आहे. आणि ह्या पी वरतीच मी काम करत असताना 3 पी मी सांगितले तुम्हाला, प्युरिटी, परफॉर्मन्स आणि परफेक्शन, हे माझ्या कामाची प्रमुख मापदंड आहेत आणि त्याच्यावरतीच माझं काम रोज चालत असतं. मला वाटतं माझे जे दर्शक आहेत, जे प्रेक्षक आहेत, किंवा जे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी ज्या पोस्ट करतो त्याचे जे वाचक आहेत, त्यांच्यासाठी हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. माझ्याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे की ही व्यक्तिमत्व नेमकं कसं आहे. तर मी सेल्फ मेड पर्सनॅलिटी आहे. अनेक लोक वडिलांना फॉलो करतात, अनेक लोक गुरूंना फॉलो करतात, परंतु मी स्वतःला फॉलो करतो. कारण ज्या वेळेस म्हणजे अगदी 7वी-8वीमध्ये असताना खूप वाचन करायची सवय होती, त्यावेळेस ह्या जगामध्ये परिपूर्ण कुणीच नाही हा जो कन्सेप्ट आहे तो माझा क्लिअर झाला. आणि तेव्हापासून मी स्वतःवरती काम करतोय. अनेकांना आमदार, खासदार, पंतप्रधान व्हावं असं वाटतं, परंतु मला 7वी-8वीमध्ये असतानाच प्रमोद सस्ते व्हायचं होतं. 1994 साली मी ठरवलं की प्रमोद सस्ते व्हायचं आणि आजही मी प्रमोद सस्तेच व्हायचा प्रयत्न करतोय. कारण ह्या जगामध्ये आपण स्वतःला बदललं तरच निश्चितपणे जग बदलण्याचं सामर्थ्य हे स्वतःमध्ये आपल्याला आणता येतं. हा माझा अनुभव आहे.
परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. जग कायम बदलत असतं, काळ कोणासाठीही थांबत नाही. परंतु तुम्ही स्वतःशी किती प्रामाणिक आहात, किती शुद्ध आहात, तुमचा परफॉर्मन्स आणि तुमचं जे परफेक्शन आहे ते काळ ठरवतो. मला वाटतं ही लढाई जी आहे परिवर्तनाची, ती तुमची, माझी आणि सर्वांची स्वतःशीच आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद. आपण आपल्या चॅनलला, आता हा व्हिडिओ किती जण पाहतात हे मला माहीत नाही, परंतु निश्चितपणे अशा पद्धतीचे जे व्हिडिओज आहेत आपल्याला पाहायचे असतील तर सबस्क्राईब करावं लागेल, लाईक करावं लागेल आणि निश्चित शेअरही करावं लागेल. धन्यवाद.